तर अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल होणार, मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची ही माहिती। पार्थ पवार अमेडिया कंपनीचे संचालक आहेत। जुना सातबारा दाखवून व्यवहार करण्यात आला। सब रजिस्टरवरही गुन्हा दाखल होणार आहे। सहनोंदणी महानिरीक्षक रवींद्र मुठे यांची माहिती। फौजदारी कारवाई ज्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे खोटे कागदपत्र देऊन आणि ज्यांनी शासनाचे म्हणजे कागदपत्र घेऊन फसवणूक झालेली आहे किंवा संगनमत केलेलं आहे त्या सर्वांविरुद्ध फौजदारी कारवाई। म्हणजे यामध्ये जे बिल्डर होते शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीचे संचालक यांच्यावरती फौजदारी कारवाई होणार। ज्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे खोटे कागदपत्र देऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल। यामध्ये अमेडिया कंपनी ही पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची आहे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल आपल्या प्रशासनाकडून होणार आहे, कारण खोटी कागदपत्रे देऊन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। एकूण ही सगळी खरेदी करण्यात आलेली आहे। जे कागदपत्र फसवणूक करण्यात दिलेले आहे, शासनाची फसवणूक झाली त्यांच्याविरुद्ध